ही घटना सुमारे 3 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा माझ्या धाकट्या भावाचं लग्न नंदनपूर नावाच्या गावात कडाक्याच्या थंडीत ठरलं होतं आणि मी व माझे मित्र लग्नाच्या विविध कामांमध्ये पूर्णपणे गुंतलेलो होतो. नेमकी त्याच वेळी माझी नजर एका मुलीवर खिळली, जी इतकी मनमोहक दिसत होती की कोणाचंही मन तिच्याकडे सहज आकर्षित होईल. तिचं वय साधारण 23 वर्षे असावं आणि तिच्या आकर्षक रूपाने मला मोहित केले. मी कामात व्यस्त असल्यामुळे तिला पाहण्यात जास्त वेळ घालवला नाही, पण संध्याकाळी तिच्याबद्दल माहिती काढल्यावर मला तिचं नाव मानसी असल्याचं कळलं आणि ती जवळच्याच एका गावातून आली होती. मी 2-4 वेळेस तिच्याकडे पाहिलं, त्यामुळे तिला जाणवलं की मी तिला निरखून बघत आहे. रात्री जेव्हा वरात जाण्याची वेळ झाली, तेव्हा मी तिला इशारा करून छतावर यायला सांगितलं. सुरुवातीला तिने नकारार्थी मान हलवली, पण थोड्या वेळाने तिने होकार दिला आणि काही मिनिटांतच ती तिथे आली. सुरुवातीला मला थोडी भीती वाटली, पण मी हिंमत गोळा करून तिचा हात हातात घेतला. यावर तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मग मी तिचा हात खेचून तिला ओढलं आणि पाप्या घ्यायला सुरुवात केली. थोड्या वेळाने तीही मला साथ देऊ लागली. आता मी तिच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. आता तीही प्रभावी झाली होती आणि माझ्या भावनेला वरून हलकेत सुंदर वेळ द्यायला लागली. माझी भावना दाटून आली होती, ती आणखी प्रभावी झाली. मी सलग 15 मिनिटं पाप्या घेतली. ती मला बिलगली आणि मला सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सांगू लागली. पण तेवढ्यात मला कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला. आम्ही दोघेही तात्काळ बाजूला झालो. मी खाली पाहिले तर माझा मावस भाऊ छतावर येत असल्याचे दिसले. मी त्वरित खाली उतरलो आणि त्याला गप्पांमध्ये गुंतवून परत खाली घेऊन आलो. त्याच वेळी मानसीही खाली आली. एक क्षण तर माझ्या मनात भीती दाटली की आज आपण पकडले जाणार, पण मग आम्ही सर्वजण नाचण्यात रमून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ती तिच्या गावी जायला निघाली. जाताना मी तिला माझा फोन नंबर दिला. काही दिवसांनी तिने मला फोन केला. त्यानंतर आम्ही दोघेही फोनवर बोलू लागलो. एकदा तिने मला तिच्या गावी भेटायला बोलावले आणि मी तिच्या गावी गेलो. रात्रीचे 10 वाजले. जेव्हा घरातील सगळे लोक झोपी गेले, ती हळूच घराबाहेर आली आणि तिने मला मिठी मारली. आम्ही दोघे तिच्या शेतातील संत्र्याच्या बागेत गेलो. तिथे आधीच एक चादर पडलेली होती. तिने ती चादर पसरली आणि आम्ही तिथे बसलो. मी तिला पापी द्यायला सुरुवात केली आणि तीही मला साथ देऊ लागली. मी माझी भावना मोकळी केली आणि ती हाताने त्याला सुंदर अनुभव द्यायला लागली. मग मी त्याचे व्यक्तिमत्व मोकळे केले. आता आम्ही दोघे मोकळे होतो. मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर वेळेचा अनुभव देत होतो. तिच्या तोंडातून आवाज येत होते. मग मी तिला खाली झोपवलं आणि तिच्या जीवनाचा दरवाजा पसरवला. आता तिला राहवलं नाही. ती ओरडायला लागली, आता सुंदर वेळेचा अनुभव दे ना माझा राजा. आता सहन होत नाही. मी माझी भावना तिच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला सुरुवात केली. तिच्या तोंडातून आवाज यायला लागले, आज तर मी मरले. तिच्या आवाजाने मला वेड लागलं होतं. साधारण 15 मिनिटांनी तिने तिच्या जीवनातून रंग सोडला. ती थकून गेली, पण मी तिला सुंदर वेळेचा अनुभव देत होतो. तीही मजा घ्यायला लागली. 15 मिनिटांनी मी तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. मी थोडा वेळ तेथेच पडलो. मग आम्ही तयार झालो. तोपर्यंत सकाळचे 4 वाजले होते. मी तिला तिच्या घरी सुरक्षित सोडले आणि माझ्या गावी परतलो. पुढचे काही महिने माझ्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे होते. मानसी आणि माझं नातं फोनवरून हळूहळू पुढे सरकत होतं. तिचा मधुर आवाज, तिचं लाजणं आणि हसण्याची ती खास अदा, तसेच त्या रात्रीच्या संत्र्याच्या बागेतील गोड आठवणी मला रात्रभर झोपू देत नव्हत्या. आम्ही रोज रात्री तासनतास बोलायचो. ती मला तिच्या गावातल्या लहान सहान गोष्टी सांगायची, तिच्या शेतातील कामं, तिच्या आजीच्या मनोरंजक गप्पा आणि कधीकधी तिच्या मनातले काही गुपित देखील ती उलगडून दाखवायची. तिच्या या बोलण्यामुळे माझ्या मनात तिला पुन्हा भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली होती. एक दिवस तिने अचानक मला मेसेज केला, मी तुझ्या गावात येणार आहे. माझ्या मावशीचं लग्न आहे आणि मी तिथे असेन. भेटशील ना? माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी लगेच उत्तर दिलं, अगं काय सांगतेस? कधी येणार? तिने सांगितलं की येत्या आठवड्यात ती माझ्या गावी पोहोचेल. मी त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो, जणू काही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागणार आहे. आठवड्याभरात ती आली. माझ्या गावातल्या एका मोठ्या मंगल कार्यालयात तिच्या मावशीचं लग्न होतं. मी तिथे गेलो आणि ती दिसली. तिने फ्लोरल साडी नेसली होती. तिचे केस मोकळे सोडलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर तेच लाजरे हास्य होते. तिच्या नजरेने मला शोधून काढले आणि एका क्षणात आमच्या नजरा जुळल्या. ती हसली आणि माझ्या पोटात पुन्हा फुलपाखरांचा थवा उडाल्याची भावना झाली. मी तिच्याजवळ गेलो आणि हळूच म्हणालो, काय मानसी, परत मला वेड लावण्यासाठी आलीस का? ती हसली आणि म्हणाली, वेड तुला आधीच लागलंय, आता फक्त त्याला रंग भरायचा आहे. लग्नाच्या गडबडीमुळे आम्हाला जास्त वेळ मिळणं खरंच कठीण होतं, पण मानसी आणि माझं मन एकमेकांना भेटण्यासाठी अस्वस्थ झाले होते. सायंकाळ झाली होती. लग्नाच्या मंडपात सगळे पाहुणे नाचण्यात आणि जेवणाच्या उत्साहात रमले होते. त्याच वेळी
तिने मला एक संदेश पाठवला, 5 मिनिटात मागच्या बागेत भेट. मी त्वरित त्या ठिकाणी पोहोचलो. ती एका झाडाखाली माझी वाट पाहत उभी होती. तिच्या हातात फुलांची एक लहानशी वेणी होती. तिने मला बघताच ती माळ माझ्या गळ्यात घातली आणि हसून म्हणाली, आता तू माझा राजा आहेस. मी तिचा हात हातात घेतला आणि आम्ही बागेतील एका शांत कोपऱ्याकडे निघालो. तिथे एक छोटी बेंच होती, जिथे आम्ही बसलो. ती माझ्या अधिक जवळ सरकली. तिच्या डोळ्यांत मला तीच तीव्र भावना दिसली, जी मला पूर्वी संत्र्याच्या बागेत दिसली होती. मी तिच्या गालावर प्रेमाने हात ठेवला आणि ती लगेच लाजून गेली, पण तिच्या डोळ्यांतील चमक हे स्पष्टपणे सांगत होती की मला ज्या सुंदर अनुभवाची ओढ लागली आहे, त्याची इच्छा तिलाही आहे. आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो आणि त्या रात्रीच्या शांत वातावरणात आम्ही दोघांनी सुंदर अनुभव घेतला. त्या रात्री आम्ही बऱ्याच वेळेपर्यंत तिथे थांबलो आणि आमच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. बोलता बोलता तिने मला सांगितले की तिच्या वडिलांनी तिच्या गावातील एका मुलासोबत तिचे स्थळ ठरवले आहे. हे ऐकून माझे मन थोडे विचारात पडले. मी तिला विचारले, मग तू काय निर्णय घेतला आहेस? ती शांतपणे म्हणाली, मला फक्त तुझ्यासोबत राहायचं आहे, पण घरातील लोकांचा माझ्यावर खूप दबाव आहे. मी तिला लगेच मिठी मारली आणि खात्री दिली, मानसी, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. तू फक्त मला काय करायचं ते सांग. ती हसली आणि म्हणाली, मग मला तुझ्यासोबत कुठेतरी दूर घेऊन चल. त्या रात्री आम्ही दोघांनी एक धाडसी पाऊल उचलण्याचे ठरवले. आम्हाला एकत्र आयुष्य जगायचे होते आणि त्यासाठी एक योजना तयार करणे आवश्यक होते. मी माझा जवळचा मित्र, अमोल, याला सर्व काही सांगितले. अमोल माझा खूप चांगला दोस्त होता आणि अशा थरारक गोष्टींमध्ये त्याला खूप रस होता. त्याने मला एक कल्पना सुचवली, तुम्ही दोघांनी काही दिवसांसाठी गावापासून दूर एका छोटीशी ट्रिप करा आणि तिथे शांतपणे पुढील आयुष्याबद्दल विचार करा. मी मानसीला ही कल्पना सांगितली आणि तिला ती लगेच आवडली. आम्ही ठरवले की आम्ही जवळच्याच एका हिल स्टेशनला जाऊ, जिथे आम्हाला कोणीही ओळखणार नाही. मी एका छोट्या रिसॉर्टमध्ये खोली बुक केली. मी माझ्या गावातून कार घेतली आणि रात्रीच्या वेळी, जेव्हा सगळे झोपलेले होते, तेव्हा मानसीला तिच्या गावातून घेऊन आलो. ती एका साध्या सलवार कमीजमध्ये आली होती, पण तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि रात्रीच्या चांदण्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. वाटेत आम्ही गाणी ऐकली, गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या हातात हात घेऊन भविष्याची स्वप्ने पाहिली. रात्रीच्या शांत रस्त्यावर फक्त आमची कार आणि आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. माझ्या मनात कुठेतरी एक लहानशी भीती होती की जर आमच्या या पळून जाण्याची बातमी कोणाला लागली तर काय होईल, पण मानसीच्या डोळ्यांतील उत्साह पाहून मी ती भीती विसरून गेलो. पहाटे आम्ही हिल स्टेशनवर पोहोचलो. तेथील थंड हवामान, झाडांनी वेढलेली हिरवीगार डोंगररांग आणि आजूबाजूची शांतता यामुळे आम्हाला एकदम ताजेतवाने वाटले. आम्ही रिसॉर्टमध्ये चेक इन करून आमच्या रूममध्ये गेलो. ती रूम अगदी उत्तम होती. लाकडी फर्निचर, मोठी खिडकी आणि बाहेर डोंगरांचे सुंदर दृश्य. मानसी खिडकीजवळ गेली आणि म्हणाली, हे सगळं खरं आहे का? मला वाटतंय मी स्वप्न बघत आहे. मी तिच्याजवळ गेलो आणि हळूच तिच्या कानात कुजबुजलो, स्वप्न असेल तर मला ते कधीच संपू नये असं वाटतंय. त्या दिवशी आम्ही रिसॉर्टच्या आजूबाजूला भटकलो, स्थानिक बाजारपेठेत फिरलो आणि एका लहान धबधब्याजवळ बराच वेळ घालवला. मानसी त्या पाण्यात खेळत होती आणि मी तिचे फोटो काढण्यात व्यस्त होतो. तिने माझ्यावर पाणी उडवायला सुरुवात केली आणि मी देखील तिला प्रतिसाद दिला. अखेर आम्ही दोघेही पूर्णपणे भिजून चिंब झालो, पण त्या क्षणांमध्ये आम्ही फक्त एकमेकांत गुंतून गेलो होतो. रात्री आम्ही रिसॉर्टच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. तिथे छोटीशी शेकोटी पेटवण्याची सोय होती. आम्ही तिथे बसलो आणि मानसीने आपले डोके माझ्या खांद्यावर टेकवले. ती म्हणाली, मला असं वाटतंय की मी तुझ्यासोबत जगात कुठेही राहू शकते. मात्र तिसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी अनपेक्षित घडले. मी रूममध्ये कॉफी बनवत असताना मानसीचा फोन वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिले आणि तिचा चेहरा भीतीने फिकट पडला. काय झालं? मी विचारले. ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली, माझ्या वडिलांचा फोन आहे. तिने फोन उचलला. तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून मला लगेच समजले की काहीतरी मोठी गडबड झाली आहे. तिने फोन ठेवला आणि म्हणाली, माझ्या वडिलांना कळले आहे की मी गावात नाहीये. ते मला शोधायला निघाले आहेत. माझेही हृदय वेगाने धडधडू लागले. मी विचारले, पण त्यांना कसे समजले? ती म्हणाली, माझ्या मावशीने मला लग्नाच्या मांडवात तुझ्यासोबत पाहिलं होतं. तिने वडिलांना सांगितलं की मी कुठेतरी पळून गेले आहे. मी मानसीला शांत केले आणि समजावले, घाबरू नकोस, आपण या संकटातून मार्ग काढू. पण माझ्या मनात धास्ती होती, जर तिच्या वडिलांनी आम्हाला शोधून काढले तर पुढे काय होईल? आम्ही लगेच निर्णय घेतला की रिसॉर्ट सोडून दुसऱ्या शहरात जायचे. मी अमोलला फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. त्याने मला त्याच्या एका मित्राच्या घरी थांबण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. आम्ही त्वरित सामान पॅक केले आणि रिसॉर्टमधून चेक आउट केले. पण जेव्हा आम्ही रिसॉर्टच्या गेटजवळ पोहोचलो, तेव्हा मला दूरवर एक गाडी दिसली.
त्यातून 2 लोक उतरले आणि त्यापैकी एक मानसीचे वडील होते. मानसी खूप घाबरली आणि तिने माझा हात घट्ट पकडला. मी तिला धीर दिला, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. पण माझ्या मनातही धडधड सुरू झाली होती. आम्ही मागच्या दाराने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही एक माणूस उभा होता. त्याने आम्हाला पाहिले आणि ओरडून म्हणाला, मानसी, थांब. मी मानसीला मागे ओढले आणि आम्ही जवळच्या जंगलाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. जंगलात सर्वत्र अंधार होता आणि आम्ही फक्त धावत होतो. मानसीच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ती माझ्यासोबत पळत होती. मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता. आम्ही एका मोठ्या खड्ड्याच्या मागे लपून बसलो. तिथे शांतता पसरली होती. फक्त आमच्या श्वासांचे आणि हृदयाचे ठोके ऐकू येत होते. तेवढ्यात मला अमोलचा मेसेज आला. त्याने लिहिले होते, मी तुम्हाला पिकअप करण्यासाठी येत आहे. तुम्ही कुठे आहात? मी त्याला आमचे ठिकाण सांगणार. तेवढ्यात जंगलाच्या अंधारात मला एक विचित्र आवाज ऐकू आला. तो पावलांचा आवाज नव्हता, तर काहीतरी वेगळेच होते. जणू कोणीतरी अगदी जवळ आहे, पण दिसत नाहीये. मानसी माझ्या जवळ सरकली आणि हळूच म्हणाली, हे काय आहे? मला भीती वाटतेय. मी तिला मिठी मारली आणि काही होणार नाही असे बोललो, पण त्या अंधारात, त्या विचित्र आवाजात मला एक गोष्ट जाणवली. आम्हाला फक्त मानसीचे वडीलच शोधत नव्हते, तर आणखी कोणीतरी आमच्या मागावर होते. जंगलातील त्या भयान अंधाराने मला आणि मानसीला पूर्णपणे वेढले होते. आम्ही एका मोठ्या खड्ड्याच्या मागे लपून बसलो होतो आणि मी तिचा हात घट्ट पकडला होता. तिच्या डोळ्यांत भीती स्पष्ट दिसत होती, पण माझ्यावर विश्वास ठेवून ती माझ्याजवळ आली होती. मागून येणारा तो विचित्र आवाज ना कोणाच्या पावलांचा होता, ना एखाद्या प्राण्याचा. तो काहीतरी वेगळाच होता. जणू कोणीतरी आमच्या अगदी जवळ आहे आणि आमच्यावर नजर ठेवून आहे. मी मानसीला हळू आवाजात धीर दिला, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. पण माझ्या मनातील भीती मला शांत बसू देत नव्हती. मी माझा फोन काढून अमोलला मेसेज केला, तू कुठे आहेस? लवकर ये, इथे काहीतरी गडबड आहे. अमोलने त्वरित उत्तर दिले, मी 5 मिनिटात तिथे आहे. तुम्ही लपून रहा. मी फोन खिशात ठेवला आणि मानसीच्या डोळ्यांत पाहिले. ती म्हणाली, मला वाटतंय आपण चुकीच्या जागी आलो आहोत. मी तिला धीर दिला, काही होणार नाही. अमोल येतोय आणि आपण इथून निघून जाऊ. पण तेवढ्यात तो आवाज पुन्हा आला, अगदी जवळून. मी मानसीला खाली बसायला सांगितले आणि हळूच खड्ड्याच्या मागून डोकेवर काढून पाहिले. अंधारात मला काहीच स्पष्ट दिसत नव्हते, पण एक गोष्ट निश्चित होती, कोणीतरी आमच्या अगदी जवळ आहे. मी खिशातून छोटी टॉर्च काढली आणि ती चालू केली. त्या मंद प्रकाशात मला एक उंच आकृती दिसली, काळ्या कपड्यांमध्ये, आणि तिच्या हातात काहीतरी चमकत होते. माझे हृदय वेगाने धडधडू लागले. मी मानसीला हळूच म्हणालो, आपल्याला इथून पळायला लागेल. मी मानसीचा हात धरला आणि आम्ही जंगलातून धावायला सुरुवात केली. झाडांच्या फांद्या आमच्या चेहऱ्यांना लागत होत्या आणि खड्ड्यांमुळे आम्ही पडता वाचलो, पण मागून येणारा तो आवाज थांबत नव्हता. मानसी घाबरलेल्या स्वरात म्हणाली, हे कोण आहे? हे माझे वडील नाहीत ना? मी तिला शांत केले, नाही, हे तुझे वडील नाहीत. पण कोण आहे हे आपल्याला कळायला हवे. आम्ही एका छोट्या ओढ्याजवळ थांबलो. तिथे थोडी मोकळी जागा होती आणि चंद्राच्या हलक्या प्रकाशात आम्हाला थोडेफार दिसत होते. मी टॉर्च फिरवली, पण ती आकृती आता दिसत नव्हती. तरीही मला जाणवत होते की आम्ही अजूनही सुरक्षित नाही. तेवढ्यात मला दुरून गाडीचा आवाज आला. मी मानसीला म्हणालो, हा अमोल असणार. चल तिथे जाऊ. आम्ही त्या आवाजाच्या दिशेने धावलो आणि खरोखरच अमोल त्याची जुनी मारुती कार घेऊन येताना दिसला. आम्ही पटकन गाडीत बसलो आणि अमोलने गाडी सुरू केली. तो म्हणाला, काय भानगड आहे भावा? कोण होता तो? मी उत्तरलो, मला माहीत नाही, पण तो कोणीतरी आमचा पाठलाग करत होता. मानसी शांत बसली होती. तिचा चेहरा अजूनही घाबरलेला दिसत होता. अमोलने वेगाने गाडी चालवायला सुरुवात केली आणि आम्ही त्या जंगलातून बाहेर पडलो. पण माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता. तो काळ्या कपड्यांमधला माणूस कोण होता आणि त्याच्या हातात चमकणारी वस्तू काय होती? अमोलने आम्हाला त्याच्या एका मित्राच्या घरी नेले, जो जवळच्या शहरात राहत होता. तिथे आम्हाला थोडा वेळ शांतता मिळाली. अमोलचा मित्र अमित एक खूप चांगला माणूस होता. त्याने आम्हाला चहा आणि बिस्किटे दिली आणि त्याच्या घरी राहायला जागा दिली. अमित म्हणाला, तुम्ही इथे जितके दिवस हवे तितके राहा, पण नक्की काय प्रॉब्लेम आहे ते सांगा. मी आणि मानसीने एकमेकांकडे पाहिले आणि मी त्याला सगळी कहाणी सांगितली. लग्नातली भेट, संत्र्याच्या बागेतील रात्र आणि आता हा जंगलातला पाठलाग. अमितने शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि म्हणाला, तुम्हाला खूप सावध राहावे लागेल. मानसीचे वडील तुम्हाला शोधत असतीलच, पण तो जंगलातला माणूस कोण होता हेही शोधायला हवे. त्याने आम्हाला सांगितले की तो त्याच्या काही ओळखीच्या लोकांकडून माहिती काढेल. तोपर्यंत आम्ही त्याच्या घरी राहायचे ठरवले. मानसी अजूनही घाबरलेली होती, पण मी तिला मिठीत घेतले आणि म्हटले, आता आपण सुरक्षित आहोत. काही होणार नाही.
ती मला बिलगली आणि त्या क्षणी मला मनापासून वाटले की आता सर्व काही ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितने आम्हाला एक धक्कादायक माहिती दिली. त्याने त्याच्या एका मित्राकडून, जो स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये काम करत होता, काही गोष्टी कळवल्या होत्या. मानसीचे वडील खरोखरच तिला शोधत होते आणि त्यांनी मानसी पळून गेल्याची तक्रार पोलिसात नोंदवली होती. पण त्याहूनही धक्कादायक बाब होती जंगलातील तो काळ्या कपड्यांमधला माणूस. तो मानसीच्या गावातला एक ओळखीचा व्यक्ती होता. त्याचे नाव सुशांत आणि तो मानसीच्या वडिलांचा जवळचा मित्र होता. अमित म्हणाला, हा सुशांत साधा माणूस नाही. त्याच्याबद्दल गावात काही अफवा आहेत. तो काही गैरधंद्यांशी संबंधित आहे. मी मानसीकडे पाहिले. ती म्हणाली, हो, मला माहीत आहे सुशांत कोण आहे. तो माझ्या वडिलांचा मित्र आहे, पण मला त्याच्याबद्दल कधीच चांगलं वाटलं नाही. तो नेहमी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचा. माझ्या मनात राग आणि भीतीचे मिश्रण तयार झाले. हा सुशांत आमच्या मागे का होता आणि त्याच्या हातात चमकणारी वस्तू काय होती? आम्ही ठरवले की या सगळ्या गोष्टींचा तपास करणे गरजेचे आहे. अमितने आम्हाला सांगितले की सुशांतचा वरकरणी छोटा व्यवसाय आहे, पण त्यामागे नक्कीच काहीतरी गडबड आहे. आम्ही सुशांतच्या ऑफिसजवळ जाऊन काही माहिती गोळा करण्याचे ठरवले. मी, मानसी आणि अमोल असे आम्ही तिघे सोबत गेलो. सुशांतचे ऑफिस शहराच्या एका अरुंद गल्लीत होते, जिथे जुन्या इमारती आणि गजबजलेला परिसर होता. आम्ही ऑफिसच्या बाहेर लपलो आणि आत काय चालले आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. तिथे काही लोक येत जात होते आणि त्यांच्याकडे काही संशयास्पद पिशव्या होत्या. मी मानसीला म्हणालो, हा काय प्रकार आहे? ती म्हणाली, मला माहीत नाही, पण मला भीती वाटते. अमोलने त्याच्या फोनवर काही फोटो काढले आणि आम्ही तिथून निघालो. पण जेव्हा आम्ही गाडीकडे परतत होतो, तेव्हा मला पुन्हा तीच आकृती दिसली, काळ्या कपड्यांमधला सुशांत, आणि यावेळी त्याच्या हातात एक चाकू चमकत होता. आम्ही गाडीत बसलो आणि तेथून पळ काढला. पण माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ होता. सुशांत आमच्या मागे का आहे? त्याला मानसीपासून काय हवे आहे आणि त्याच्या त्या संशयास्पद व्यवसायाचे काय रहस्य आहे? मानसीही घाबरली होती, पण ती म्हणाली, मला माझ्या वडिलांना सांगायला हवं की सुशांत काहीतरी चुकीचे काम करतोय. मी तिला थांबवले आणि म्हणालो, आधी आपल्याला पुरावे गोळा करायला हवेत, नाहीतर कोणीही आपले ऐकणार नाही. त्या रात्री, जेव्हा आम्ही अमितच्या घरी परतलो, तेव्हा आम्हाला एक धक्कादायक माहिती मिळाली. अमितने त्याच्या पोलीस मित्राकडून माहिती काढली होती की सुशांत फक्त मानसीच्या वडिलांचा मित्र नव्हता, तर तो एका मोठ्या गैरधंद्याच्या टोळीचा भाग होता आणि त्यांचा एक गुप्त प्लॅन होता, ज्यामध्ये मानसी कशी तरी अडकली होती. पण तो कट काय होता आणि मानसीला त्याच्याशी जोडणारा दुवा काय होता, हे आम्हाला अजून कळले नव्हते. आम्ही रूममध्ये बसलो आणि मानसीच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, मला काहीच कळत नाहीये. मी फक्त तुझ्यासोबत राहायचं स्वप्न पाहिलं होतं. मी तिला मिठीत घेतले आणि म्हणालो, आपण यातून नक्की बाहेर पडू, मानसी. पण आता आपल्याला खूप सावध राहावे लागेल. त्या रात्री, जेव्हा आम्ही झोपायला गेलो, तेव्हा मला खिडकीबाहेर एक सावली दिसली. ती पुन्हा तीच होती, काळ्या कपड्यांमधली, आणि तिच्या हातात काहीतरी चमकत होते. पण यावेळी ती सावली खिडकीतून आत पाहत होती आणि मला जाणवत होतं की ती फक्त माझ्याकडे नाही, तर मानसीकडे पाहत होती. मानसी माझ्या मिठीत होती, पण तिच्या डोळ्यांतील भीती मला अस्वस्थ करत होती. मी हळूच खिडकीकडे पाहिले, पण ती सावली आता गायब झाली होती. तरीही मला जाणवत होतं की आम्ही अजूनही सुरक्षित नाही. मी मानसीला म्हणालो, तू इथेच थांब. मी बाहेर जाऊन पाहतो. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, नको. तू एकटा जाऊ नकोस. पण मी तिला शांत केले आणि अमोलला हाक मारली. अमोल आणि मी बाहेर गेलो. अमितच्या घराबाहेरचा रस्ता पूर्णपणे ओस पडला होता. रात्रीच्या शांततेत फक्त झाडांच्या पानांचा सळसळणारा आवाज ऐकू येत होता. मी टॉर्च लावली आणि आजूबाजूला पाहिले. काहीच दिसले नाही, पण कोणीतरी आमच्यावर नजर ठेवून आहे, याची मला खात्री होती. अमोल म्हणाला, भावा, मला वाटतंय आपण उद्या सकाळीच इथून निघायला हवं. हा सुशांत आणि त्याची टोळी आपल्याला शांत बसू देणार नाहीत. मी त्याच्या मताशी सहमत होतो, पण माझ्या मनात एकच प्रश्न होता, सुशांतला मानसीकडून नेमकं काय हवं आहे? आम्ही परत रूममध्ये आलो. मानसी अजूनही घाबरलेली होती. मी तिला मिठीत घेतले आणि म्हटले, काही होणार नाही, मानसी. मी तुझ्यासाठी सगळं ठीक करेन. ती मला बिलगली आणि त्या रात्री आम्ही एकमेकांच्या जवळ झोपलो, पण माझ्या डोळ्याला झोप लागली नाही. मला सतत ती सावली आणि सुशांतच्या हातातला चमकणारा चाकू आठवत होता. सकाळी आम्ही लवकर उठलो. अमितने आम्हाला सांगितले की त्याचा पोलीस मित्र आज आणखी माहिती घेऊन येणार आहे. आम्ही चहा घेत बसलो असताना अमितचा फोन वाजला. त्याने फोन उचलला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव लगेच बदलले. तो म्हणाला, माझ्या मित्राने काही धक्कादायक माहिती कळवली आहे. सुशांत फक्त गैरधंद्यातच नाही, तर त्याचा एक मोठा कट आहे आणि त्यात मानसीचा संबंध आहे. मी आणि मानसीने एकमेकांकडे पाहिले. ती म्हणाली, पण त्याला माझ्याकडून काय हवं आहे?
मी तर एक साधी मुलगी आहे. अमितने सांगितले. मानसीच्या वडिलांच्या शेतात एक जुनी जमीन आहे, जी खूप मौल्यवान आहे. तिथे काही दुर्मिळ खनिजांचा साठा आहे आणि सुशांत त्या जमिनीवर डोळा ठेवून आहे. त्याला मानसीच्या वडिलांना ब्लॅकमेल करायचे आहे आणि त्यासाठी तो मानसीला वापरत आहे. माझा राग अनावर झाला. मी म्हणालो, हा सुशांत किती खालच्या पातळीला जाईल. मी मानसीला काही होऊ देणार नाही. मानसीने माझा हात पकडला आणि म्हणाली, पण माझ्या वडिलांना याबद्दल काहीच माहिती नाही. त्यांना फक्त माझ्या लग्नाची चिंता आहे. मी ठरवले की आम्हाला मानसीच्या वडिलांशी बोलायला हवे, पण त्याआधी सुशांतच्या गैरधंद्यांचे पुरावे गोळा करायला हवेत. आम्ही एक योजना बनवली. अमितच्या पोलीस मित्राने आम्हाला सुशांतच्या ऑफिसची माहिती दिली होती. तिथे त्याच्या अवैध धंद्यांशी संबंधित काही कागदपत्रे आणि पुरावे असण्याची शक्यता होती. मी, अमोल आणि अमित आम्ही तिघांनी रात्री सुशांतच्या ऑफिसमध्ये जाऊन तपास करण्याचे ठरवले. मानसी म्हणाली, मी पण येणार, पण मी तिला समजावले, तू इथे सुरक्षित राहा. आम्ही सगळं व्यवस्थित हाताळू. ती नाराज झाली, पण शेवटी तिने मान्य केले. रात्री आम्ही सुशांतच्या ऑफिसजवळ पोहोचलो. ऑफिसच्या बाहेर 2 बाउन्सर होते, पण अमोलने त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. मी आणि अमित मागच्या दाराने आत शिरलो. आत अंधार होता, पण आम्ही टॉर्चच्या प्रकाशात कागदपत्रे शोधायला सुरुवात केली. एका ड्रॉवरमध्ये आम्हाला काही महत्त्वाच्या फाईल्स सापडल्या, ज्यात मानसीच्या वडिलांच्या जमिनीच्या करारांची आणि सुशांतच्या बेकायदेशीर खनिज उत्खननाच्या योजनेची माहिती होती. मी त्या फाईल्सचे फोटो काढले आणि माझ्या फोनवर सेव्ह केले. पण तेवढ्यात मला मागून पावलांचा आवाज आला. मी आणि अमितने एकमेकांकडे पाहिले आणि पटकन टेबलाखाली लपलो. सुशांत आत आला आणि त्याच्या हातात पुन्हा तोच चाकू होता. त्याने आजूबाजूला पाहिले आणि फोनवर कोणाशी तरी बोलायला लागला. तो म्हणाला, मानसी मला हवी आहे. तिच्याशिवाय ही डील होणार नाही. तिला शोधा आणि तिच्या वडिलांना सांगा की जर त्यांनी जमीन दिली नाही, तर मानसी परत येणार नाही. माझा राग पुन्हा उफाळून आला, पण अमितने मला शांत केले. आम्ही तिथून बाहेर पडलो आणि घरी परतलो. घरी परतल्यावर मी मानसीला सगळं सांगितलं. ती रडायला लागली आणि म्हणाली, माझ्यामुळे माझ्या वडिलांना त्रास होतोय. मला परत गावी जायला हवं. मी तिला मिठीत घेतले आणि म्हणालो, तू कुठेही जाणार नाहीस. आपण हे सगळं ठीक करू. आम्ही ठरवले की आम्ही मानसीच्या वडिलांना भेटायला जाऊ आणि त्यांना सगळं सत्य सांगू, पण त्याआधी आम्हाला सुशांतला थांबवायला हवं होतं. अमितच्या पोलीस मित्राने आम्हाला कळवले की सुशांतच्या टोळीवर छापा टाकण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी आम्ही दिलेले फोटो पुरावे अत्यंत महत्त्वाचे होते. आम्ही ते सर्व पुरावे पोलिसांना सुपूर्द केले. त्यांनी आम्हाला सांगितले की सुशांतला अटक करण्याची योजना आखली जात आहे. तरीही सुशांत पोलिसांपर्यंत पोहोचण्याआधीच मानसीपर्यंत पोहोचेल, अशी भीती मला वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मानसीच्या गावी जायचे ठरवले. आम्ही मानसीच्या वडिलांना भेटायला गेलो. मला पाहताच त्यांचा पारा चढला आणि ते ओरडले, तू माझ्या मुलीला पळवून आणलंस. पण मानसीने त्यांना शांत केले आणि सुशांतच्या गैरधंद्यांविषयी, त्याच्या कुटील योजनेबद्दल आणि आम्ही कसे पळत होतो, याबद्दलचे सर्व सत्य सांगितले. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचा राग ओसरला आणि त्यांनी आम्हाला मिठी मारली. ते म्हणाले की सुशांतने त्यांना धमक्या दिल्या होत्या आणि त्यांना केवळ मानसीच्या सुरक्षेची चिंता होती. तेवढ्यात पोलिसांचा फोन आला. त्यांनी सांगितले की सुशांत आणि त्याच्या टोळीवर यशस्वीरित्या छापा टाकण्यात आला असून त्याला अटक झाली आहे. आम्हाला सगळ्यांना सुटकेचा मोठा श्वास मिळाला. मानसीचे वडील म्हणाले, मला माहीत नव्हते की तुझ्यासोबत असं काही घडतंय. पण आता तू सुरक्षित आहेस. मानसीने माझ्याकडे पाहिले आणि हसली. त्या हास्यात तिच्या मनातले माझ्यावरचे प्रेम आणि आमच्या एकत्र येण्याची आशा स्पष्टपणे दिसत होती. काही दिवसांनी सुशांत आणि त्याच्या टोळीला तुरुंगात टाकण्यात आले. मानसीच्या वडिलांनी आमच्या नात्याला मान्यता दिली आणि आम्ही दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. आमच्या गावात एक छोटीशी एंगेजमेंट समारंभ पार पडला आणि सगळे जण खूप आनंदी होते. मानसी माझ्या जवळ आली आणि म्हणाली, तू माझ्यासाठी हे सगळं केलंस. आता आयुष्यभर मी तुझ्यासोबत राहीन. मी तिला मिठीत घेतले आणि मला वाटले की आता सर्व संकटे संपली आहेत. पण एका रात्री जेव्हा आम्ही साखरपुड्याच्या तयारीमध्ये व्यस्त होतो, तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात लिहिले होते, तुम्ही सुशांतला थांबवले, पण खरा मास्टरमाइंड अजूनही मोकाट आहे. मानसी अजूनही धोक्यात आहे. माझे हृदय पुन्हा वेगाने धडधडायला लागले. मी मानसीकडे पाहिले. ती साखरपुड्याच्या कपड्यांमध्ये हसत होती. पण माझ्या मनात प्रश्नांचे वादळ उठले. हा मास्टरमाइंड कोण आहे आणि मानसीला अजूनही धोका का आहे? तुम्हाला पुढील भाग हवा आहे की नाही, हे ठरवण्यासाठी कृपया खाली भाग 2 हवाय अशी कमेंट नक्की करा. ज्यांना ही कथा आवडली नाही, त्यांनी देखील का आवडली नाही, ते स्पष्टपणे सांगावे, जेणेकरून आम्हाला अजून चांगले लिखाण करता येईल. आणि हो, जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल,
तर लगेच करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.